जय श्रीराम, जय श्रीराम. एनर्जी पाहिजे होती, राईट. तो इट्स अ बिट कन्फ्युजन. आमच्या बेळगावकरांना थोडं कन्फ्युजन होते की कुठल्या लँग्वेजमध्ये बोलू. कन्नड, मराठी, इंग्लिश, हिंदी सगळं आपण सेमच समजून घेतो इकडे. तर थोडंसं कन्फ्युजन आहे, मग मराठीमध्येच जरासं बोलतो. मी श्रीधर बारटके, फिटनेस प्रोफेशनल सर्टिफाईड ट्रेनर आहे. गेले 15 वर्षापासून ह्या फिटनेस इंडस्ट्रीमध्येच काम करतोय. प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग केलं, क्रिकेट खेळलं, कबड्डी खेळलं. त्याच्यानंतर ॲट द एंड प्रत्येक स्पोर्टमध्ये आहे की नाही माझं एक इन्व्हॉल्वमेंट मी दाखवलं. आणि त्याच्यानंतर ॲट द एंड की मला एक फिटनेस प्रोफेशनल व्हायचं माझं नशिबात होतं, तर मी आज एक फिटनेस प्रोफेशनल म्हणून तुमच्या समोर उभा आहे. आणि मी इथं बघितलं की सत्संस्कार स्कूलमध्ये बरेच ॲक्टिव्हिटीज जे कंडक्ट केले त्यांनी आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण केले. सर, यू हॅव क्रिएटेड अ वंडरफुल ॲटमॉस्फिअर हिअर. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. थँक्यू. आणि थोडं सरप्रायझिंग आणि बरं पण वाटतं की सगळे पेरेंट्स पण एवढं ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व झालात. उन्हामध्ये बसलायत पण तुम्ही. थोडंसं जास्त बोलणार नाही, खरं बोलणार, मुद्द्याशी बोलणार. ठीक आहे. मी ॲज अ फिटनेस प्रोफेशनल आपण बरेच गोष्ट गोंधळलो आहोत. वी आर इन अ कन्फ्युजन, वी आर इन अ स्टेट ऑफ कन्फ्युजन. फिटनेस म्हटलं की फक्त 6 पॅक दिसायला पाहिजेत, हे कम्प्लिटली रॉंग अझम्पशन आहे तुमचं. फिटनेस म्हणजे मी शेपमध्ये दिसायला पाहिजेत. नो, दॅट्स अ पार्ट ऑफ युअर फिटनेस. फिटनेस म्हटलं तर हाय की नाही तुम्हाला 1 किलोमीटर कमीत कमी पळता यायला पाहिजेत, ॲटलिस्ट 20 पुशअप्स करता यायला पाहिजेत आणि ॲटलिस्ट 30 बैठक म्हणजे स्क्वॉट्स करता यायला पाहिजेत. जर तुम्ही एवढं करायला लागलाय मग तुमचं फिटनेस आहे तो ॲव्हरेज फिटनेस आहे. ठीक आहे. मग अजून की लहान पोरांच्या फिटनेसबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर आपल्याला हेल्थ आणि फिटनेस ह्या दोन्हीचं डेफिनेशन आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. जोपर्यंत ह्या हेल्थ आणि फिटनेस ह्या दोन्हींचं डेफिनेशन तुम्हाला समजत नाही तोपर्यंत आहे की नाही तुम्ही हेल्थ आणि फिटनेस अचीव करू शकत नाही. ठीक आहे. मग थोड्यात संक्षिप्तमध्ये सांगतो. हेल्थ म्हणजे काय? इट इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंग. ह्याला म्हणतात हेल्थ. ठीक आहे. हेल्थ म्हणजे फक्त बरं आहे असं नाही आहे. ठीक आहे. तुम्ही दैहिक, मानसिक आणि सामाजिकपणाने तुम्ही आहे की नाही वेल पाहिजेत, म्हणजे व्यवस्थित पाहिजेत, त्याला आपण हेल्थ म्हणतो. फिटनेस म्हणजे काय? फिटनेस म्हणजे समजा मी एक क्रिकेट प्लेअर आहे. क्रिकेट प्लेअरला जे नॉर्म्स आहेत, जर मी त्याच्यामध्ये अव्वल आहे, माझे स्किल्स चांगले आहेत, तर मी फिट आहे. दॅट इज फिटनेस. ठीक आहे. म्हटल्यानंतर आता एक 100 मीटर पळणारा मुलगा 100 मीटर पळायचेच सराव करायला लागते. त्याच्या मसल्सला तो कंटिन्युअसली त्याच 100 मीटरच्या रनिंगसाठी ट्रेन करावं लागते आणि त्याची बॉडी त्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीला, त्या स्किलला ऑटोमॅटिकली काय होत असतंय की अडॉप्ट करत असते. दॅट इज फिटनेस. ठीक आहे. सगळेजण फिट नाही आहोत आपण ओव्हरऑल. आणि फिटनेसचे काही कॉम्पोनेंट्स आहेत. त्याच्यामध्ये पॉवर येतं, स्ट्रेंथ येतं, एन्ड्युरन्स येतं, फ्लेक्झिबिलिटी येतं. ह्याच्या सगळ्यामध्ये आहे की नाही तुम्ही व्यवस्थित राहायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड फिटनेस. दॅट इज ऑप्टिमम फिटनेस. ठीक आहे. मग की हेल्थ आणि फिटनेस इंडस्ट्रीला जे काही कोरोना टाईममध्ये लोक सोशल मीडियामध्ये जे काही तुम्ही बघितलं आहे, जे काही तुम्ही ऐकलं आहे, त्यामध्ये आहे की नाही ते एक जनरल ओपिनियन असतं त्यांचं. म्हणजे एक जनरल ओपिनियन असतं. खरं आहे की नाही जेव्हा स्वतः तुम्ही एका ट्रेनरच्या समोर जाऊन तुम्ही एक्सरसाइज करणार, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनर जो आहे ते काय करतात, एक सर्टिफाईड ट्रेनरकडे गेला तर त्यांनी तुमचं पहिला तुम्ही जेव्हा एंट्री करायला की नाही जिममध्ये तेव्हाच बघतात त्यांनी की तुम्ही कुठल्या प्रकारे एंट्री करायला लागलाय.
ॲटलिस्ट शूज काढायचे तरी डिसिप्लिन आपल्याला पहिलं पाहिजे. मी बरेच वेळा बघितलंय की तेच होत नाहीये. सर शूज काढा, आता शूज पण काढायचं. एवढे आळसी लोक पण आहेत आपल्याकडे. हा, मग कसं जमणार? मग जे शूज काढायला पण आळशी होऊन आलेले असतात की नाही, त्यांना तर मग मारूनच टाकतो मी, एवढा आळसी आहे तर. ठीक आहे, मग तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जे काही डिसिप्लिन, जे काही हेल्थ आणि फिटनेस आहे, हे लहान मुलापासून म्हणजे लहान वयापासूनच सुरू व्हायला पाहिजेत. सध्याची रिक्वायरमेंट आहे ही. जसं एक लहान मुलाला शाळा म्हणजे काय माहिती नसतं, आपण शाळा इंट्रोड्यूस करतो त्याला, बरोबर ना? की जन्मताच त्याला माहिती आहे की शाळा काय आहे? नाही, त्या मुलाला आपण इंट्रोड्यूस करतो शाळा म्हणजे काय. तिथं जाऊन बसवतो, तिथे टीचर असतात, त्यांनी सांगितलेलं आहे काय काय अभ्यास केलास, काय काय नाही, आपण विचारतोय. खरं त्याचप्रमाणे आहे की नाही, तुम्ही त्यांच्या फिटनेसबद्दलही थोडा विचार करून त्यांना इंट्रोड्यूस करायला पाहिजे की हे खायला पाहिजेत, हे करायला पाहिजेत, हे एक्सरसाइज करायला पाहिजेत. असं तुम्ही त्यांना दाखवून द्यावं लागतं. जोपर्यंत तुम्ही दाखवून देत नाही तोपर्यंत होत नाही. आणि सध्याच्या सिच्युएशनमध्ये तर एवढं वर्स्ट सिच्युएशन आहे आपलं. आता आपण मगाशी डिस्कस करत होतो सरांसोबत की काय कोरोना नंतरचे जे पोस्ट कोरोनाचे झालेत, बरेच काही डेव्हलपमेंट झालेत, इम्प्रूव्हमेंट झालेत, सगळेजण हेल्थ कॉन्शियस झालात. सगळी गोष्ट मान्य आहे. खरं हेल्थ कॉन्शियस कोण झाले? जे हॅबिट करत होते, जे काही म्हणजे काय सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये होते, त्यांना वाटलं हां आता मला एक्सरसाइज करायला पाहिजेत, नाहीतर कोरोनामध्ये आणि एकदा कोरोनासारखं काय आलं तर माझं काय खरं नाही, बरोबर? मग जर कोरोनासारखी एक महामारी 100 वर्षानंतर येते, म्हणजे 100 वर्षाला एकदा येते आणि ते बरेच लोकांना घेऊन जाते, आणि त्याच्यामध्ये तुमचं हेल्थ आणि फिटनेसचं फार मोठं रोल आहे, तर आपल्याला पहिला हेल्थच पाहिजे एज्युकेशनपेक्षा अगोदर, बरोबर? पहिला हेल्थ पाहिजे. हेल्थ आणि फिटनेस हे दोन्ही जे गोष्ट आणि तुमचं एज्युकेशन दोन्ही बॅलन्स होत राहिले की नाही, तर डेफिनेटली हेल्थ आणि फिटनेस तुमच्या मुलांची मेंटल स्टॅबिलिटी आणि दैहिक कॅपॅसिटी हे दोन्ही त्याला मदत करतील. सगळे इंटेलेक्च्युअली आईन्स्टीन नाही होणार, सगळे अभ्यास करून प्रयोगशाळामध्ये नाही बसणार. आता मी बघितलं की आय थिंक संस्कृतमध्ये जो मुलगा घेतला, प्राईज घेतला, मग अभ्यासमध्ये तरी प्राईज घेतलाच होता. खरं आहे की नाही, फिजिकली फार वीक दिसतो मला तो. फिजिकली एकदम असं लिटरली वाकून समोर आला होता. आय डोंट नो, पर ठीक आहे, ते सांगायला का भाग पडलं की हुशार आहेत अभ्यासातून, खरं फिजिकली पण तेवढंच त्यांनी स्ट्रॉंग पाहिजेत. डोक्यातून जेवढंही हुशार असलं तर चालत नाही. इवन फिजिकली त्यांनी ज्यांचं जे हुशारपणा आहे तो लास्टपर्यंत म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी आमच्या सोसायटीला आहे की नाही काय ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे, जे हुशार आहेत ते. म्हणतानाच फिटनेस हे सगळ्यांनाच गरजेचं आहे. आणि हेल्थ हे ओव्हरऑल तुम्ही तुमचं डेली ॲक्टिव्हिटी, डेली लाईफस्टाईलला तुम्ही किती बॅलन्स ठेवणार त्याच्यावर तुमचं हेल्थ अवलंबून आहे. ठीक आहे. सो मी श्रीधर बाटके, फाउंडर ऑफ इनसाइड फिटनेस रूट्स. माझं एक ब्रँड स्टार्ट केलेलं आहे, इनसाइड फिटनेस रूट्स. तिथे लहान मुलांना त्यांना इंट्रोड्यूस करायला पाहिजेत फिटनेस म्हणून. वानर सेना म्हणून एक टीम मी सुरुवात केलेली आहे. त्या वानर सेनामधलं एक गोष्ट आहे की मला असं वाटतं की आमचं 10 वर्षाचं मूल ॲटलिस्ट 3 किलोमीटर तो पळायला पाहिजे दररोज. ती कॅपॅसिटी ठेवायला पाहिजेत आणि दॅट इज द राईट फिटनेस लेवल फॉर दॅट एज. 15 वर्षाचे पोरं ॲटलिस्ट 5 किलोमीटर पळता यायला पाहिजेत त्यांना, तरच भविष्य आपलं फिटनेस आणि हेल्थमधून सुधारणा होणार. आय होप की माझे जे वर्ड्स आहेत तुम्हाला अंडरस्टँड होत आहेत की लहानपणीपासूनच तुम्ही फिटनेस आणि हेल्थकडं आहे की नाही त्यांचं जे दुर्लक्ष व्हायला लागलं आहे ते दुर्लक्ष नाही व्हायला पाहिजेत.
आणि जे पेरेंट्स आहेत आणि ते पेरेंट्सच पहिला थोडं कन्फ्युजनमध्ये आहेत. मी सुरुवातीला सांगितलो हेल्थ म्हणजे वेगळं, फिटनेस म्हणजे वेगळं. 6 पॅक्स दिसले, पोट आत आहे तरच तो हेल्दी आहे, तो फिट आहे असं नाही आहे. ठीक आहे. आणि जेवण भरवताना तुमच्या मुलाला स्वतःच्या हाताने खायला द्या. आणि जेवताना जी मुलं मोबाईल मागायला लागलेत, फार डिफिकल्ट सिच्युएशन आहे त्या पोरांची. मोबाईल नसताना जेवण नाही, मोबाईल नाही ते काहीही, अभ्यास पण नाही. मोबाईल पहिला मग नंतर अभ्यास. किती फ्री फायर चॅम्पियन्स आहे तिकडे, किती जण फ्री फायर खेळतात रे, राईट. मग डिजिटल गेमिंग हा एक नवीन प्लॅटफॉर्म आहे. मी नाही म्हणत की ते चुकीचं पण आहे, खरं आहे की नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मवर जे मुलं मोबाईल घेऊन फ्री फायर वगैरे खेळायला लागलात, अक्षरशः त्यांचं सिटिंग पोस्चर, त्यांचं चालायचं पोस्चर जर तुम्ही चेक केला, ती पोरं अशी आहेत. बरोबर. त्यांचे शोल्डर्स असे समोर आले, तसे ते दिसायला तुम्ही क्लास सावधान म्हटलं तरी असं. कुणाला पाहिजे झालंय हे, बरोबर ना. मग फिट म्हटल्यानंतर आहे की नाही, तुम्ही किती 6 पॅक्स घेऊन थांबलाय महत्वाचं नाही आहे, तुम्ही किती ताट उभारताय. प्रत्येक सिच्युएशनला तुम्ही किती ठामपणे किती ताट उभा राहताय त्या सिच्युएशन हँडल करायला, ते महत्वाचं आहे. दॅट इज हेल्थ. म्हणून म्हणत होतो की इट इज अ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. ठीक आहे. सो थोडंसं भरपूर ऊन होत आहे. आय थिंक आय फिनिश इन. धन्यवाद तुम्हा सगळ्यांना इथं मला बोलवल्याबद्दल. खूप खूप थँक्यू सर, थँक्यू बोलवलं मला. आणि सगळेजण हेल्दी राहा, फिट राहा, व्यवस्थित घरचं जेवण खा. बाहेरचं थोडंसं हॉटेलवाल्यांना नुकसान झालं तर चालेल, तुम्हाला नाही नुकसान व्हायला पाहिजे. बरोबर. थँक्यू सो मच.